मी त्यांना गालाला धरून असं करतो ते त्यांनी मला सांगितली. आता दोन्ही गोष्टी म्हणजे एक नाईव्ह जेव्हा तुम्ही असता, तुम्हाला काही माहिती नसतं ते सगळं, त्यावेळेला जो अभिनय माझ्या बायकोची माझी अजूनही एवढे सिनेमे करून सुद्धा सगळ्यात आवडती भूमिका हेराम आहे तिची. कारण तिचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जो तू रॉ होतास तो नंतर ते होत नाही, शक्य नाही. तुम्ही एकदा व्यवसायात पडल्यानंतर जसे जसे करायला लागतात तसं तशी तुमची मास्टरी यायला लागते, तुम्हाला ती गणितं सापडायला लागतात, थोडं वेगळं होतं सगळं आणि मग तुम्हाला सगळं अनलर्न करायला लागतं. आता मी त्या प्रोसेसमध्ये आहे की सगळं मी शिकलेलं कसं मी विसरून जाऊन नव्याने काहीतरी शोधण्याचा काय प्रयत्न करू शकेन, ह्या स्टेजमध्ये मी आत्ता आहे. पण एनिवे, तर हा कमलजींचा मोठेपणा की एक दिग्दर्शक म्हणून त्यांना ते इतकं पटकन त्यांनी ओळखलं, एक नट म्हणून त्यांनी पटकन इतकं ओळखलं की सगळं बाकीचं बाजूला ठेवून सगळी लोक इतकं आदरले. त्यांनी सांगितलं की नाही की हे कर. ही माणसं म्हणून मोठी असतात. ही माणसं ज्या स्टेजला आहेत ती त्या स्टेजला त्याच्यासाठी असतात. फार महत्त्वाचं हे आहे. आज कमलजींच्या बाबतीत जे काही त्यांचे सिनेमे बघून बोललं जातं, मी एकच वाक्य सांगतो नेहमी सगळ्यांना, की जे जिनियस असतात ना तेच अशा भयंकर चुका करतात. मिडिऑक्रिटी जे असते, जे मिडिऑकर असतात, सर्वसामान्य माणसं असतात, ती एवढ्या मोठ्या चुकाही करत नाहीत आणि फार ग्रेट कामही निर्माण करत नाहीत. याला नो वर्क नो मिस्टेक असं म्हणतात. हां, नो वर्क नो मिस्टेक. नो वर्क नो मिस्टेक असं. एनिवे, हेराम मला गांधी ह्या नाटकामुळे मिळाला. त्याचं सुद्धा कमलजींचं एक हे तुम्हाला सांगतो की माझ्या आधी मोहन गोखले ही भूमिका करत होते. ह्या सिनेमाचं शूटिंग करतानाच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि ते काम नंतर मी केलं. मोहन गोखलेसुद्धा गांधींचं काम त्यांनी एका सिनेमामध्ये केलेलं होतं. मी सुद्धा गांधींचं काम केलेलं होतं. कमलजींनी मला हा रोल का दिला असेल श्रीराम अभ्यंकरचा, असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की असा माणूस श्रीराम अभ्यंकर जो गांधींना विरोध करतो आहे, त्याला निदान हे माहिती तरी पाहिजे की गांधींची फिलॉसॉफी काय आहे. आणि मी गांधी केलेला होता आणि त्यांना खात्री होती की या माणसाला माहिती आहे गांधींची फिलॉसॉफी काय आहे, आणि मला गांधी विरोधी फिलॉसॉफी समजावून घ्यायला त्यामुळे फार सोपं गेलं. आणि मी त्यावेळेला गांधी विरुद्ध गांधी गुजरातीमध्ये करत होतो. आणि मी तुम्हाला सांगतो, या सगळ्यामुळे माझा गांधी करण्यामध्ये इतका फरक पडला. आणखीन एक वेगळा अभ्यास केल्यामुळे आणखीन दृढ झाला विश्वास गांधींच्या फिलॉसॉफीवरचा. तर ही संधी मला असं वाटतं की बाकी कुठल्याही ह्याच्यापेक्षा हा जो माझा प्रवास झाला पटपटपट त्या सगळ्या काळामध्ये, अगदीच पटपट नाही परंतु जो काही झाला त्याला बाकी सगळ्या गोष्टींच्या बरोबरीने अर्थातच नशीब हा एक भाग होता की जे योग्य वेळेला योग्य ठिकाणी मी असणं हा त्याला नक्कीच कारणीभूत होतं. आपल्याला लक्षात आलं असेल की हा जरी अतिशय नम्रपणे विनयाने बोलत असेल तरी एक एक शिखरं तो पादाक्रांत करत गेला. आणि यानंतर त्याची वाटचाल अनेक याची, म्हणजे चांदनी बार आहे, त्यानंतर वास्तुपुरुष आहे, पण कन्नड सिनेमे चालू होते. पण यातला एक महत्त्वाचा यानंतरचा एक चित्रपट आहे आणि तो म्हणजे रंग दे बसंती. आधी आपण रंग दे बसंतीमधला एक दृश्य पाहू आणि नंतर रंग दे बसंतीविषयी आपण बोलूया. 2 नंबर रंग दे बसंती. अजून एक आहे ना रंग दे बसंतीचं, अजून एक आहे, अजून एक. रंग दे बसंतीची तयारी. रंग दे बसंतीची खूप काही तयारी मुद्दाम अशी करायला लागली असं झालं नाही. त्याचं कारण असं की शूटिंग सुरू व्हायच्या आधी 20 दिवस आम्ही सगळे प्रॅक्टिस. पुन्हा एकदा आव्हान कर, पाठीमागे बरेच जण उभे आहेत, त्यांना उभे आहेत, तुम्ही पुढे येऊन बसायला हरकत नाही किंवा वर पण जागा आहेत. उभे राहू नका, बराच वेळ चालणार आहे. हां, हे बसलेल्यांना पण सूचना आहे, बराच वेळ चालणार आहे असं. पण कंटाळा आला तर उठून जायला काही हरकत नाही, मला काही वाटणार नाही. ते आमचे श्रोते सांगतील काय. त्याचं कारण असं, रंग दे बसंतीची तयारी खूप करायला लागली नाही ह्याचं कारण सिनेमामध्ये, आणि तेही कमर्शियल इतक्या मोठ्या सिनेमामध्ये हे खूप कमी वेळेला अशी संधी मिळते.
आम्ही 20 दिवस मुंबईमध्ये नाटकासारखी या सिनेमाची तालीम करत होतो, प्रॅक्टिस करत होतो. आणि त्याला आमच्या कॅमेरामनपासून आमिरपासून सगळेजणं हजर असायचे त्या तालमीला. आणि ही सगळी दृश्य आम्ही करून बघायची. ही जे तुम्ही दृश्य पाहिलं आत्ता, सरफरोशी की तमन्ना, ते मला अजूनही आठवतं की त्या प्रॅक्टिसमध्ये ज्या पद्धतीने त्याच्यावरती काम झालं तसंच तो शूट झाला सिनेमा. आणि त्यावेळेला जे आमच्यातलं इंटरॅक्शन होतं आणि ती जे बघत होती तिला ते अख्खं हिंदी कळत नव्हतं. आमच्या हिला काय नाव तिचं, सू झालं, पण तिचं ह्याचं नाव काय ओरिजिनल विसरलो. एनिवे आठवेल मला. मी नावांच्या बाबतीत फार गोळ घालतो. मला माझ्या बायकोचंही नाव आठवत नाही कित्येक वेळेला. नाही, खरं आहे, खरं सांगतोय मी. अजिबात उगाच हाशा मिळवायला सांगत नाही आहे मला. अगं तू, हां गीतांजली असं होतं माझं. इथं डॉक्टर आहेत त्यासाठी. हां, इथं डॉक्टर. पण मला खरंच खूप खूप मी घोळ घालतो नावांचा. ह्याचं नाव बरं आहे, अतुलच आहे, त्यामुळे जरा लक्षात राहतं मला पटकन. तर सांगायचा मुद्दा असा की ही जी तालीम आमची झाली ती खूप उपयोगी पडली एखाद्या अशा पद्धतीचा. कारण का कल्ट सिनेमा आहे. रंग दे बसंतीचं उदाहरण हे वर्षानुवर्ष लोक देत राहतील आणि सिनेमा करणारे त्याचा अभ्यास करत राहतील, अशा पद्धतीचा तो सिनेमा आहे. माझा म्हणून मी सांगत नाही आहे, तो नक्कीच त्या दर्जाचा सिनेमा आहे. मला आठवतं की बॅकग्राऊंड म्युझिक रंग दे बसंतीचं हे आणखीन एक AR रहमाननी केलेलं बॅकग्राऊंड म्युझिक. ही जी तालीम मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही एकदा सगळे नट बसलो, अगदी म्हणजे आम्ही तर मुख्य 5 जण होतोच, त्या व्यतिरिक्त किरण खेर वगैरे सगळी लोकं आम्ही बसलो आणि आम्ही अख्खं स्क्रिप्ट वाचलं. ते वाचून स्क्रिप्ट रेकॉर्ड केलं गेलं आणि ते रेकॉर्डिंग रहमानला पाठवून दिलं होतं शूटिंग सुरू व्हायच्या आधी. आणि तो बॅकग्राऊंड म्युझिकची तयारी तिकडे करत होता ते रेकॉर्डिंग ऐकून. ही अशा पद्धतीनं ह्या सिनेमाची तयारी सगळ्यांनी मिळून केली आणि त्याचा रिझल्ट आपण बघितलाच आणि त्याचा परिणाम देखील आपण बघितला. खूपच मोठा परिणाम होता. या काळातच मराठी चित्रपटही चालू झाले होते. आता प्रामुख्यानं आधी ज्याचा उल्लेख केलास त्या देवराईकडे, आणि परत देवराईचं एक आपल्याकडं क्लिपिंग आहे आणि त्यानंतर मग आपण देवराईबद्दल आपण समजून घेऊ. शांतीने विश्वशांती. म्हणजे काय? प्रदूषण. केऑस. तुम्ही शांत आहे का? पूर्णपणे शांत आहे असं नाही म्हणता येणार, पण लक्षात आल्यावर मी शांत आणि रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करतो. कारण काय केऑसचं? काय? अविश्वास देवराईवर. पृथ्वी, त्याच्यामध्ये युनिवर्स, मध्ये देवराई आहे. कशी भूमिका तुझ्याकडे आली आणि भूमिका निवडताना तू काय विचार करतोस आणि भूमिका नाकारतोस का, असं सांगत सांगत देवराईकडे जाऊया. मी भूमिका जास्त नाकारण्याबद्दलच प्रसिद्ध आहे करण्यापेक्षा. म्हणूनच समजून घ्यायचं. देवराई त्याच्या आधी मी त्यांच्याबरोबर 2 सिनेमे केलेले होते सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकरांबरोबर, 10वी फ आणि वास्तुपुरुष. त्यामुळे तो असं काही वेगळ्या पद्धतीने आला नाही. त्यांना स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मी तो रोल करावा असं वाटलं आणि त्यामुळे देवराई माझ्याकडे आला. रोल स्वीकारताना मला असं वाटतं की पहिल्यांदा मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेला ते प्रेक्षक म्हणून मी ऐकण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करतो. कारण मुळात आपण सगळे थिएटरमध्ये कशासाठी जातो
थिएटरमध्ये आपण ह्याच्यासाठी जातो की आपल्याला एक गोष्ट ऐकायची असते आणि गोष्ट ऐकणं ही माणसाची फार एक एंटरटेनमेंटच्या बाबतीत, करमणुकीच्या बाबतीत फार बेसिक हे आहे त्याची. गोष्ट ऐकायची, मला गोष्ट ऐकायला आपल्याला आवडतं सगळ्यांना. तर मी स्क्रिप्ट ऐकत असताना प्रेक्षक म्हणून मला ती गोष्ट आवडती आहे का, हा माझा पहिला क्रायटेरिया असतो. मला ती प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा गोष्ट आवडली पाहिजे. दुसरं अर्थातच ते कॅरेक्टर मला आवडलं पाहिजे, त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये असलं पाहिजे करण्यासारखं. आणि मग अर्थातच जो गोष्ट सांगणारा असतो, सिनेमाच्या बाबतीत दिग्दर्शक हा गोष्ट सांगणारा माणूस आहे, तो गोष्टी इतकाच अत्यंत महत्त्वाचा असा माणूस असतो. कारण तो ठरवतो की काय पद्धतीने गोष्ट सांगितली जाणार आहे किंवा काय पद्धतीने ती लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे ह्या 3 मुख्य गोष्टी आहेत, ह्या तिन्ही गोष्टी पसंतीला उतरायला लागतात. आणि मग अर्थातच इतर गोष्टी असतात, पैसे असतात, किती पैसे मिळत आहेत, किती पैसे मिळत नाही आहेत, तुम्ही त्यावेळेला काय काम करताय, तुमच्याकडे कसं काम आहे, तुमच्याकडे वेळ आहे नाही आहे, वगैरे वगैरे वगैरे, अशा सगळ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात. तर या सगळ्याचं मिळून एक कॉम्बिनेशन होतं आणि त्या कॉम्बिनेशनमधून एखादा रोल हा स्वीकारला जातो. आणि मी साधारणपणे एक प्रिन्सिपल वगैरे फार मोठा शब्द आहे असं मला वाटतं, परंतु आयुष्य कसं जगायचं आहे ह्याचं काही संकल्पना माझ्या डोक्यात हळूहळू निर्माण झाल्या म्हणा किंवा होत्या म्हणा किंवा काय. कारण आपण आपल्या व्यवसायामध्ये जे निर्णय घेतो ते निर्णय चुकीचे किंवा बरोबर हे तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याचा काय विचार केला आहे ह्याचे परिणाम असतात. उदाहरणार्थ, मला येणारा प्रत्येक सिनेमा करणं शक्य आहे किंवा ही चुकीची पद्धत किंवा बरोबर पद्धत असं ह्याच्याकडे बघू नका. मी एक दृष्टिकोन सांगतोय. त्यांनी काय होईल, माझ्याकडे भरपूर पैसे येतील, चांगल्या गोष्टी काय काय होतील, त्यांनी भरपूर पैसे येतील माझ्याकडे आणखीन चांगली गाडी येईल, आणखीन मोठं घर येईल, वगैरे वगैरे, आणखीन मी जास्त प्रसिद्ध असेन, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतील, ज्या वाईट नाही आहेत, ज्या चांगल्याच गोष्टी आहेत. परंतु माझा स्वभाव बघता त्याच्यातनं काय होणार नाही, तर मी प्रत्येक सिनेमा करताना ते मला आवडलेलं नाही असं काम करताना मी वाकडं तोंड करून माझं जवळजवळ पाऊण आयुष्य जगेन की यार नाही मला हे आवडत आहे करताना. मला तसं जगायचं नाही आहे आणि असं जगायचं नव्हतं मला त्याही वेळेला. आणि त्यामुळे मला काय आजकाल ना आपण आपलं जगणं हे दुसरा समोरचा माणूस कसा जगतोय त्याच्यावरती ठरवतो. म्हणजे कसं की दुसऱ्या माणसाने कुठली गाडी घेतली आहे, दुसऱ्या माणसाने कुठे घर घेतलेलं आहे, माझ्या शेजारचा, माझ्या जवळचा, माझ्या ऑफिसमधला तो माणूस कसा जगतोय ह्याच्यावरनं मी ठरवतो की मला कसं जगायचं आहे. आणि फार दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्यानी होतं काय, ह्यानी होतं इतकंच की तुम्ही काम करता बँकांसाठी, त्यांच्याकडनं लोन घेता ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी, आणि ते लोन फेडण्यासाठी तुम्ही आयुष्यभर काम करता. मी हा माझा मोठेपणा म्हणून सांगतोय असं तुम्ही मानू नकात. मी एक फिलॉसॉफी म्हणून सांगतोय. डोक्यात ठेवा, पटली बघा, नाही पटली सोडून द्या. आम्ही जेव्हा घर घेतलं, मी आणि गीतांजलीने, मुंबईमधलं आमचं पहिलं जे घर आम्ही घेतलं, त्यावेळेला आमच्यासमोर पर्याय होते. आमच्याकडे जी ताकद होती पैशांची त्यानुसार की 3 बेडरूमचं मोठं घर घ्यायचं का 2 बेडरूमचं लहान घर घ्यायचं. आम्ही विचार करून असं ठरवलं की आपण 2 बेडरूमचं लहान घर घ्यायचं, 3 बेडरूमचं मोठं घर शक्य असलं तरी, कारण त्यामुळे मला काम नाकारण्याचा फ्रीडम मिळणार होता. हे नाही, नका टाळ्या नका वाजवू प्लीज, मला अवघडल्यासारखं होईल, मला ही टाळ्या वाजवण्याची गोष्ट नाही आहे. मी काय सांगतोय ते तुम्ही लक्षात घ्या की ह्या खूप छोट्या गोष्टी असतात. ह्याच्यातनं आपण आयुष्य कसं जगणार आहोत, आपण आनंदाने जगणार आहोत का, आपण आपल्याला पाहिजे तसं जगणार आहोत का आपण दुसऱ्याला सांगणार आहोत की माझं आयुष्य तू ठरव, मी कसं जगणार आहे ते. हा 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 मूळ प्रश्न आहे आणि हा कुठल्याही व्यवसायात येणारा प्रश्न आहे दोस्त हो. दोस्तामध्ये मित्र आणि मैत्रिणी दोन्ही आल्या. हां, दोस्त हा शब्दच तसा आहे.
सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक क्षणी माणसाला चॉईस असतो, हे करायचं का हे करायचं. आणि पॉप्युलर चॉईस, लोकप्रिय चॉईस तुम्ही निवडला नाहीत, कारण तो सगळ्यात सोपा मार्ग असतो लोकप्रिय चॉईस निवडण्याचा. पण मला प्रिय असलेला चॉईस निवडायचा असं जर मी ठरवलं तर तुम्हाला आयुष्यभर झगडावं लागतं. कारण सतत तुमच्यासमोर तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी माणसं येणार आहेत, यशस्वी अवतरण चिन्हामध्ये, की ज्यांच्याकडे जास्त ऐहिक सुख आहेत, अशी माणसं सतत तुमच्या समोर येणार आहेत. हां, ऐहिक सुख तुम्हाला हवं असेल, जरूर ते तुम्ही करून बघा, काहीही त्याच्यात चूक आहे, मी सगळं सोडून द्यायला पाहिजे असं अजिबात. माझं म्हणणं इतकंच आहे की त्यात तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे. तुम्हाला रोज मान मोडून काम करणं, जे क्षेत्र तुम्हाला आवडत नाही त्याच्यात तुम्ही सतत काम करता, हे तुम्हाला आवडतं आहे का? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जसे जन्मलात तसेच मरण्यामध्ये तुम्हाला रस आहे का? जसा जन्मला तसाच मेला, हा कसला मानव. मुळात आपल्याला मेंदू दिलेला आहे तो आपण काहीतरी वेगळं होऊन मरण्यासाठी दिलेला मेंदू आहे. जसे जन्मलो तसेच मरण्यासाठी दिलेला मेंदू नाही आहे. मग ही जर माझ्यात मला वेगवेगळ्या गोष्टी करून बघायच्या असतील, जगामध्ये असलेल्या, मला वाचता येतं, मला वाचू शकतो, मी चित्र काढू शकतो, मी संगीत ऐकू शकतो, मी खेळू शकतो, मी परदेशी जाऊ शकतो, मी लोकांबरोबर गप्पा मारू शकतो, मी वेगळं काहीतरी समाजामध्ये जाऊन काम करू शकतो, या सगळ्या गोष्टी मी माणूस म्हणून करू शकतो. मी प्राणी म्हणून या गोष्टी करू शकत नाही. पण मी करतो काय? मी प्राण्यासारखं एकच काम आयुष्यभर करत राहतो शेवटपर्यंत. आणि कधीपासून? 8वी पासून. कारण तेव्हाच सुरू होतं की तुला काय प्रोफेशन निवडायचं आहे ते आत्ता निवडा. 8वी मध्ये. अरे काय वय आहे 8वी मध्ये ठरवायचं की तू आयुष्यभर काय करणार आहेस? गुन्हा आहे, फौजदारी गुन्हा आहे हा. सगळ्या पालकांना तुरुंगात टाकलं पाहिजे ह्याच्यासाठी. आणि विद्यार्थ्यांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे मी करतो आहे ते खरोखर मला पाहिजे म्हणून करतोय का मी आजूबाजूचं वातावरण बघून मी करतोय, की सगळे करतायत म्हणून मी करतोय. आणि ही ताकद पालकांनी मुलांना दिली पाहिजे. तुम्ही सगळेजण कधी ना कधी पालक असाल आत्ता किंवा कधी ना कधी होणार असाल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कसे वाढवणार आहात? ही काय जे झालं ते होऊन जाऊ दे, ठीक आहे, गेलं मागे, फाईन, ओके. पुढे काय? आपण काय करणार आहोत? आपण कधी थांबून ह्याविषयी विचार करणार आहोत की नाही? एकांगी विकास. विकास आहे का? हो, जरूर विकास होतोय. कसा विकास होतोय? हा, की माझ्या बापाकडे घर नव्हतं, माझ्याकडे घर आहे. माझ्या बापाकडे गाडी नव्हती, माझ्याकडे गाडी आहे. माझ्या बापाकडे एक घर होतं, माझ्याकडे 2 घरं आहेत. माझ्याकडे शेतजमीन पण आहे. आता मी अमेरिकेला टूरला पण जातो. आता मी युरोपला माझ्या फॅमिलीला घेऊन जातो. विकास आहे. परंतु मी परदेशी जाऊन तो परदेश समजून घेण्याचा प्रयत्न करतो का मी पर्यटन स्थळांना फक्त भेटी देतो? खूप मोठा फरक आहे. मी परवा साऊथ आफ्रिकेला गेलेलो होतो. त्या साऊथ आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय माणसाला, 7 वर्ष राहणाऱ्या भारतीय माणसाला त्यांच्याकडे किती हाऊसेस आहेत? आपल्याकडे कशी 2 हाऊसेस आहेत लोकसभा विधानसभा, तशी किती विधान परिषद, विधानसभा, हे त्याला माहीत नव्हतं की साऊथ आफ्रिकेमध्ये किती हाऊसेस आहेत. 7 वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये राहिलेला भारतीय माणूस. आणि आपण तर पर्यटक म्हणून जातो. हा डोळसपणा आम्ही आमच्यामध्ये फक्त एकाच विषयाचा अभ्यास करून त्यातच आयुष्यभर प्रोफेशन करणं, हा अपमान आहे आयुष्याचा. हे आज मी जे बोलतोय त्याच्यात संपूर्णपणे तुम्हाला चुकीचं वाटत असेल आजच्या परिस्थितीमध्ये, पण प्लीज हे डोक्यात ठेवून द्या कुठेतरी. नाही पटलं तर ते आपोआपच तुमच्यातनं गळून पडेल. परंतु जे आजूबाजूला इतकं पसरलेलं आहे सगळं, ते मी बघणार आहे की नाही? काम म्हणजे काय? मी नेहमी असं मानत आलेलो आहे की ॲक्टिंग हे माझं आयुष्य नव्हे. ॲक्टिंग हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा पण छोटा भाग आहे. आमची क्वेस्ट नावाची संस्था आहे, तिथे जर मी काही काम करत असेल तो माझ्या कामाचा भाग आहे, तो माझ्या आयुष्याचाही महत्त्वाचा भाग आहे. जितका ॲक्टिंग आहे तितकंच.
आज मी इथे येऊन जर तुमच्यासमोर काही बोलत असेन तर हा सुद्धा माझ्यासाठी माझा कामा इतकाच महत्त्वाचा भाग आहे. मी उगाचच इथे मला काही पैसे दिलेले नाही आहेत ह्या लोकांनी इथे येण्यासाठी. दिले तर घेईन हा भाग वेगळा, पण तरी सांगायचा मुद्दा हा की मला जे वाटतं आहे ते मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, ते मला सांगायचं आहे, हा माझ्यासाठी माझ्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच मी वर्तमानपत्रात वेगवेगळ्या विषयांवरती लिहितो, म्हणूनच मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बोलतो. माझ्या शूटिंगच्या कार्यक्रमामध्ये मला ह्या अशा कार्यक्रमांना जाणं हा माझा एक महत्त्वाचा भाग असतो जेव्हा जेव्हा मला शक्य आहे त्यावेळेला. सांगायचा मुद्दा हा की ही माझी आयुष्याची डेफिनेशन आहे, ही माझी आयुष्याची व्याख्या आहे. ह्या व्याख्या ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या व्याख्या फक्त आपल्या प्रोफेशनची पुस्तकं वाचून येत नाहीत. ह्या व्याख्या तुम्हाला आयुष्य, इतरांचे आयुष्य बघून, वाचन करून, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी बघून, करून बघून, प्रवास करून ह्या व्याख्या तुम्हाला करता येतात आयुष्याच्या. ह्या व्याख्या ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण हे आहे, कारण हे सगळं मी एखादा सिनेमा हो म्हणतो का नाही म्हणतो त्याच्यामागे बहुतेक वेळेला ही सगळी कारणं असतात. प्रत्येक वेळेला ते सिलेक्शन बरोबरच असतं किंवा प्रत्येक वेळेला इतक्या सगळ्या ह्याने हा एक बेस आहे ना, हा एक पाया आहे. त्या पायावरती कधी तुमचं चुकतं, कधी बरोबर येतं, कधी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी कॉम्प्रोमाइजेस करतो, काही त्याच्यात अगदी हे नाही, अगदी मी असं म्हणजे असं नाही. कॉम्प्रोमाइज आयुष्य आहे, तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करावी लागतात, पण त्याचं प्रमाण किती हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. की मी किती % कॉम्प्रोमाइज करतो आहे, कुठल्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करतो आहे, हे सगळं हा विचार मी कुठलंही काम करताना, फक्त भूमिका निवडतानाच असं नव्हे, कुठलंही काम करताना हा विचार करण्याचा प्रयत्न मी करतो, इतकं नक्की म्हणेन. आपल्या फारच अप्रतिम पद्धतीने एका अर्थाने आपल्याकडं जी एक चुकीची लातूर पॅटर्न नावाची संकल्पना रुजलेली आहे त्याला एका विवेकी विचारशील अभिनेत्यानं दिलेलं हे त्याच्यावरचं भाष्य आहे असं समजायला हरकत नाही. आता एक वेगळा मुद्दा अतुल, तू खूप मोठमोठ्या हिंदी चित्रपट मला लातूरमधनं बाहेर जाऊ देतील ना? अगदी, त्यात काही लातूरचे लोक खूप शांत, संयमी आणि सर्व काही ऐकणार आहेत हे तुला लक्षात आलं असेल. पॅटर्नवाले. हां सॉरी. नाही, तू खूप मोठ्या स्टार्स सोबत काम केलेले आहेत. अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार, त्याचबरोबर नसीरुद्दीन शाह. या लोकांना जे स्टारडम प्राप्त झालेलं आहे, एक वलय, ते वलय नेमकं काय आहे, तुझा अनुभव काय, आणि या वलयाचा जे हळूहळू तुलाही प्राप्त होते त्याचा डिसिजन मेकिंग म्हणजे मतं तयार करण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे आता जेव्हा सत्यमेव जयते होतं तर आमिर खानच्या सत्यमेव जयतेचा अनेक लोकांवर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे आपलं एक स्टार असण्याचं वलय याचा उपयोगही ते करून घेतात, जसा तू पण वेगळ्या पद्धतीने करतोयस. या सगळ्याचा म्हणजे आधी या सगळ्यासोबत काम करणं हा एक तुझा व्यक्तिशः अनुभव जो श्रोत्यांना ऐकायला आवडेल, आणि त्याबरोबर या वलयाचं नेमकं काय होतं, म्हणजे या बॉलिवूडच्या चित्रपटसृष्टीत तुझा कधी तुला आपला श्वास कोणतोय असं वगैरे काही वाटतं का, अशापासून या सगळ्या गोष्टी मी एकदाच विचारतो, तुला जसं जमेल तसं उत्तर दे. शेवटून सुरुवात करतो की मला हिंदी सिनेमांमध्ये काम करताना गुदमरायला होतं किंवा एक अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न नेहमी असतो, थँक्स तो न विचारल्याबद्दल, की मराठी इंडस्ट्रीत कसं घरचं वाटतं नाही की हिंदी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे असं काय वाटत नाही. असं काही नाही आहे. हिंदी आणि मराठी ह्या दोन्हीही इंडस्ट्रीज ह्या व्यवसाय आहेत, त्यामुळे चांगलं काम करणारा माणूस, वक्तशीर माणूस, व्यवस्थित प्रोड्युसरला डिरेक्टरला न त्रास देणारा माणूस आणि पॉप्युलर असणारा माणूस हा कुणालाही स्वीकार्य वाटतो. त्यामुळे त्याच्यात असं काही भाषा असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. एनिवे, परंतु मला असं कधीही वाटलं नाही आहे की एवढ्या मोठ्या स्टार्सबरोबर काम करताना मी दबून गेलो आहे किंवा मी हे झालो आहे.
मला जेव्हा अमिताभ बच्चनांच्या बरोबर खाकी नावाचा सिनेमा ऑफर झाला त्यावेळेला मला आनंद हा त्यांच्याबरोबर काम करण्यापेक्षा सुद्धा त्यांना मी आता काम करताना बघू शकणार आहे, ते कशा पद्धतीने काम करतात हे बघू शकणार आहे, ह्याचा आनंद मला नट म्हणून जास्त झालेला होता. आणि खरोखर आमिर काय, अमितजी काय किंवा अनेक ज्या लोकांबरोबर मी काम केलं नाही आहे तीसुद्धा अनेक मोठी माणसं जी मला जवळनं पाहायला मिळतात सुदैवाने माझ्या असं लक्षात आलं की ही माणसं जिथे आहेत ती त्यांच्या काही बेसिक क्वालिटीजमुळे आहेत, कॉमन क्वालिटीजमुळे आहेत. एक तर सतत स्वतःला एक्सप्लोअर करणं, इंट्रोस्पेक्शन सतत स्वतःचं करत राहणं की मी करतोय ते बरोबर करतोय, काय होतंय, कसं चुकतंय, सतत एका त्रयस्थपणे स्वतःला पाहणं. एक रिॲलिटी चेक ठेवणं हा एक फार महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या सामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसांचा सुटतो. तो एवढ्या मोठ्या स्टार्स, लक्षात घ्या तुम्ही की ज्या माणसाला साधं हिंडताना 7 सेक्युरिटी गार्ड्स भोवती ठेवायला लागतात त्या माणसाला सामान्य माणसाची नाळ ठेवणं किती अवघड, किती हे होत असेल, किती प्रयत्न करावे लागत असतील त्याचे. आणि सत्यमेव जयते जेव्हा हे होतं तेव्हा आमिर माझ्याशी बोलत असताना त्यांनी मला जे इतर कारणं जे आहेत त्याला अर्थातच त्याच्याबद्दल वाटणं आणि त्याच्याबद्दल त्याचे जे काही उद्देश आहे त्याच्यामध्ये एक उद्देश तो आहे म्हणाला की मला अरे ह्या माणसांशी बोलायला मला कधी चान्स मिळेल, त्यांना भेटायला कधी चान्स मिळेल. ह्या एक गोष्ट लक्षात घ्या की हे एक स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करणं, आपण सगळे ना कम्फर्ट झोनमध्ये पटकन जायला बघत असतो. आपले स्वतःचे एक कम्फर्ट झोन्स असतात की जिथे मला सुरक्षित वाटतं असे आपण पटकन तयार करत असतो. मग ते कुठल्याही वयात असो किंवा कुठल्याही काळात असो आपण ते पटकन तयार करतो आणि आपल्याला शक्यतो त्याच्यामध्येच राहायला आवडतं. एक पद्धतीचं जीवन, अमुक एक घर, अमुक एक नोकरी, अमुक एक असं तसं, शक्यतो काही बदल होऊ नये, तो कम्फर्ट झोन आपला सुटू नये. मग तो वैचारिक सुद्धा कम्फर्ट झोन असतो. एक जर विचारधारा असेल, ती कुठल्याही टोकाची विचारधारा असो, त्याचा सुद्धा एक कम्फर्ट झोन असतो, कारण त्या विचारधारेच्या भोवती तुम्ही एक कंपू तयार केलेला असतो. तो तुम्हाला तो कम्फर्ट देत असतो की हां हेही 5 लोक माझ्यासारखा विचार करतात. आणि कम्फर्ट झोन हाच असतो की माझ्यासारखे आणखीन 10 जण आहेत. परंतु मला जर जसा जन्मलो तसाच मेलो असं जर करायचं नसेल तर मला हा कम्फर्ट झोन ठरवून सोडायला लागतो. मला माझ्या विचारांपासून वेगळा काहीतरी विचार करून, वेगळं काहीतरी वाचून, मला वेगळं काहीतरी करून बघून मला बघावं लागतं. जो माझा कंपू आहे तो मला बाजूला ठेवून काही दिवस वेगळ्याच कंपूमध्ये जाऊन बघायला लागतं की काय आहे, मी इथं पण कम्फर्टेबल आहे का, अनकम्फर्टेबल आहे तर मी का अनकम्फर्टेबल आहे. ह्या स्वतःला डेव्हलप करण्याच्या गोष्टी आहेत. आणि हे आमिर आणि अमिताभ बच्चन ह्यांना वेळोवेळी मी करताना पाहिलेलं आहे. ज्यावेळेला कुणीही टेलिव्हिजन करत नव्हतं त्यावेळेला अमितजींनी टेलिव्हिजन केला. ज्यावेळेला कुणीही ही लोक ॲड्स वगैरे फार करत नव्हती त्यावेळेला अमितजींनी ॲड्स केल्या. ब्लॉग किंवा इंटरनेट ह्याचा अजिबात आमच्या नटमंडळी कुणी वापर करत नव्हती. पहिला माणूस अमिताभ बच्चन होता. 30-30, 40-40 वर्ष हे स्थान टिकवणं सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी एक त्रयस्थपणा लागतो, स्वतःकडे बघण्याचा, जगाकडे बघण्याचे एक दृष्टिकोन लागतो त्याच्यासाठी, जो आमिरकडे पण आहे. त्याचा प्रत्येक सिनेमा बघा तुम्ही, तो अनकम्फर्टेबल स्वतःचा कम्फर्ट झोन सोडतो तो. आता धूम 3 हा काय त्याच्या कम्फर्ट झोनचा तसा बघायला गेला तर सिनेमा एका धोबीघाट करणाऱ्या माणसाचा किंवा रंगदे बसणं, तो धूम 3 करतोय. तो धूम 3 करतो, लगेच काहीतरी तो वेगळाच एखादा सिनेमा करतो, तो तलाश करतो. हा कम्फर्ट झोन सोडण्यासाठी एक जे धैर्य लागतं ते अभ्यासातनं येतं, ते आयुष्याचा सर्वांगीण बघितल्यानंतर हे धैर्य येतं. आणि हे ह्या 2 माणसांचं पर्टिक्युलरली बोलायचं झालं टॉपवर असलेल्या ह्या माणसांचं, तर त्यांचा हा विशिष्ट गुण मला फार वाटतो. नसीरजींचं पण त्यांचं एक वेगळं स्किल, कारण ही एक वेगळ्या पद्धतीच्या लेव्हलची माणसं आहेत. तो एक वेगळ्या लेव्हलचा, वेगळ्या विचारांचा माणूस आहे. पण तोही एक काय म्हणूया त्याला की चॅलेंज करणारा माणूस आहेच स्वतःला, की मला हे येतं आहे आता मी तेच करत राहीन. नाही, तो माणूस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. मी सिनेमा करतो, आता मी नाटक करतो, आता मी काहीतरी वेगळं करतो, आता मी परदेशी जाऊन काहीतरी करतो, आता मी सुट्टीच घेतो, आता मी कामच. खूप वेगवेगळ्या पद्धतीने एकूण कामाकडे बघणारा माणूस आहे.